महाराष्ट्राच्या धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेत अनेक महत्वाची तीर्थक्षेत्र आहेत. त्यातलंच एक महत्वाचं, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा ज्यावर श्रद्धा होती, ते तीर्थक्षेत्र म्हणजे शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव. आम्ही सुद्धा गेलो होतो शिंगणापूरच्या प्रसिद्ध अशा कावड यात्रेसाठी. कॅरी ऑन व्लॉग्सच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहूयात प्रवास याच शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचा. हर हर महादेव. मी सुमित जगताप माझ्यासोबत आहे आशुतोष. आणि आम्ही चाललेलो आहोत शिखर शिंगणापूरच्या यात्रेला. जी की कावड यात्रा असती, महादेवाला धार घालायची असती. काय तुम्हाला मजा असते ना भावनो, काय ती वाईब वेगळी असते माहितीये का. बघूयात पुढे जाऊन आपण. आम्ही आता जस्ट निघालो आहोत देवडीवरून. आता इथून कमीत कमी 31 किलोमीटर तर असेल ते. बघू आता आपण पुढे जाऊन काय कसं काय होतंय. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात शिखर शिंगणापूर हे देवस्थान वसलंय. दहिवडी पासून साधारण 23 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे. दहिवडीहून थोडं पुढे आलात की एक रस्ता फलटणच्या दिशेनं जातो, तर दुसरा शिखर शिंगणापूरच्या दिशेनं. तुम्ही जर पुण्यावरून येण्याचा विचार करत असाल तर पुण्यापासून हे ठिकाण 145 किलोमीटर अंतरावरती आहे. सातारा, सोलापूर आणि पुणे या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर असणारं हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रासह कर्नाटक सारख्या इतर राज्यातल्या भाविकांचं सुद्धा श्रद्धास्थान आहे. दहिवडीवरून जाताना असं वळणावळणाचे छोटे मोठे घाट पार पडत जावं लागतं. आता मान खटावचा सगळा परिसरच दुष्काळी, त्यात यात्रा असते एप्रिलच्या दरम्यान. त्यामुळं प्रखर उन्हात आपल्याला महादेवाच्या दर्शनासाठी जावं लागतं. पण साधारण लांबूनच आपल्याला शंभू महादेवाचा डोंगर दिसू लागतो आणि प्रखर उन्हामुळे गेलेला सगळा उत्साह पुन्हा एकदा ताजातवाना होतो. आम्ही गेलेलो यात्रेदरम्यान, त्यामुळे लांबपर्यंत भक्तांची गर्दी आणि पार्किंग सुद्धा लांब ठेवण्यात आलं होतं. परंतु इतर वेळी मात्र आपल्या गाड्या अगदी वरतीपर्यंत आरामात नेता येतात. शिंगणापूरच्या वेशीवर पोहोचलो आणि जागोजागी कावडी दिसू लागल्या. हलगी डफांचे आवाज कानावर पडू लागले आणि यात्रेचा माहोल सुरू झाला. वरती पार्किंग फुल होतं, त्यामुळे खालीच गाडी पार्क केली आणि आम्ही पायी मंदिराच्या दिशेने निघालो. गावातल्या चौकात आलो, तिथं कावडींची गर्दी दिसू लागली. ठिकठिकाणाहून आलेले भाविक आपल्या कावडी उत्साहानं नाचवत होते. मंडळी, आता या शिखर शिंगणापूर या देवस्थानची महती किती मोठी आहे. तर शंकर भगवान ज्यावेळी पार्वती मातेवरती रुसून बसले होते, त्यावेळी पार्वती मातेनं शंकर भगवानांना शोधून काढलं आणि पुन्हा जाऊ नयेत म्हणून त्यांच्याशी चक्क दुसऱ्यांदा लग्न केलं. ते विवाहाचं ठिकाण म्हणजेच शिखर शिंगणापूर. शंकर आणि पार्वतीच्या विवाहाचं ठिकाण म्हणून या शिखर शिंगणापूरला दक्षिण कैलास सुद्धा म्हटलं जातं. आणि याच विवाहाच्या निमित्तानं शिखर शिंगणापूर इथं मोठी यात्रा आयोजित केली जाते. सुरुवात होते चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून आणि यात्रा समाप्त होते चैत्र द्वादशीला. आणि याच द्वादशीला राज्यभरातून अनेक कावडी वाजत गाजत शंभू महादेवाला धार घालण्यासाठी येतात. एकमेकांना गुलाल लावत आनंद आणि उत्सव साजरा करत हे भाविक शंभू महादेवाला धार घालण्यासाठी येतात. भानभूक विसरून, वयाचा कसलाही विचार न करता हे भाविक आनंदानं कावडी नाचवत नाचवत पायथ्यापासून शिखरापर्यंत जातात. आम्ही सुद्धा आमच्या सुमित जगताप यांच्या गावची अर्थात डंगेरवाडीची कावड सोबत घेऊन शंभू महादेवाला धार घालण्यासाठी निघालो. अगदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आमची मिरवणूक जल्लोषात चालली होती.
गुढीपाडव्या दिवशी या यात्रेला प्रारंभ होतो. गुढीपाडव्या दिवशी शंभू महादेव आणि पार्वतीच्या विवाहाची मुहूर्तमेढ रोवली जाते. त्यानंतर पंचमी दिवशी शंभू महादेव आणि पार्वती दोघांना सुद्धा हळद लावली जाते आणि अष्टमीला शंभू महादेव आणि पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होतो. आणि यानंतर द्वादशीला शंभू महादेवांचे भाविक त्यांच्यासाठी कावडींमधून पाणी घेऊन त्यांना धार घालण्यासाठी शिखर शिंगणापूरच्या महादेव मंदिरात हजर राहतात. आता या कावडींबद्दल बोलायचं झालं तर या कावडींना 2 मोठे हांडे असतात. या हांड्यांमध्ये पाणी असतं आणि याचं एकंदरीत वजन असतं 250 ते 300 किलोपेक्षा जास्त. या कावड यात्रेची सुरुवात कधीपासून किंवा कशामुळे झाली असं सांगायचं झालं तर भाविक सांगतात की पुण्यातल्या सासवड जवळच्या यकतपूर गावातले संत तेली भूतोजी हे शंकर महादेवांचे निस्सिम भक्त. दरवर्षी या यात्रेसाठी संत तेली भूतोजी महाराज नित्य नियमाने शंकर महादेवाच्या दर्शनाला यायचे. पण काही काळाने त्यांना या साऱ्या प्रवासात अनेक अडचणी येऊ लागल्या आणि म्हणून आपल्या घरादाराचा त्याग करून आपल्या घराला काडी लावून अक्षरशः घराला आग लावून ते कावड घेऊन कावडीमध्ये कऱ्हा नदीचं पवित्र पाणी घेऊन शंभू महादेवाला धार घालण्यासाठी शिखर शिंगणापूरच्या दिशेने निघाले. शिखर शिंगणापूरला पोहोचले. त्यांनी कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने शंभू महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घातला आणि यात्रा संपल्यानंतर माघारी परत गावी गेले. बघतात तर काय, त्यांच्या घराची डागडुजी पहिल्यासारखी झाली होती. त्यांचं घर पहिल्यासारखं झालं होतं. साक्षात शंभू महादेवानं येऊन त्यांच्या घराची डागडुजी केली असं भाविक मानू लागले. आणि तेव्हापासून संत तेली भूतोजी महाराज यांनी ही कावडीची परंपरा सुरू केली. शिंगणापूरमध्ये येणाऱ्या सगळ्या कावडींमध्ये सगळ्यात महत्वाचा मान असतो तो सुद्धा याच तेल्या भूत्याच्या कावडीला. ही तेल्या भूतेची कावड मुंगी घाटातून कसरत करत वरती आणली जाते. त्याचा थरार कसा आहे ते आपण थोड्या वेळानं पाहणारच आहोत. अबाल वृद्ध सगळे अगदी आनंदानं उत्साहानं या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. खाली कावड नाचवून झाली आणि आपण सुद्धा आपल्या कावडी सोबत शंकर महादेवांना धार घालण्यासाठी पुढे चालू लागलो. आता वाटेमध्ये जाता जाता एक मंदिर लागतं. त्या मंदिराच्या शेजारी असणाऱ्या झाडाला सुद्धा या कावडींमधल्या पाण्याची धार घातली जाते. या झाडाजवळ असणाऱ्या मंदिरातल्या देवांना सांगितलं जातं की आम्ही शंभू महादेवांना धार घालण्यासाठी वरती चाललोय, आमची कावड सुखरूप वरती पोहोचू देत. आता मुंगी घाट सोडून दुसऱ्या मार्गे जाणाऱ्या कावडींमधल्या हंड्यातलं पाणी हे शिंगणापूर गावामध्ये असणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा अर्थात मालोजीराजे भोसले यांनी बांधलेल्या पुष्कर तलावामधून भरलं जातं. आता खरी कसरत सुरू होते इथून, कारण इथं पायऱ्या चढत चढत आपल्याला कावड खांद्यांवरती घेऊन वरती चढवायची असते. इथं आपल्याला भाविकांच्या एकीचं दर्शन घडून येतं. एकमेकांचे हात हातात धरून मानवी साखळी करून 400 किलोंच्या या कावडी एकमेकांच्या हाताला धरून वरती घेण्याचं काम केलं जातं. वाटेत आतापर्यंत आलेला सगळा थकवा सगळा शीण विसरून भाविक एकमेकांना उत्साहानं पुढे नेत असतात आणि कावड सुद्धा त्यांच्या सोबत पुढे जात असते. मंदिराच्या जवळ गेल्यानंतर कावडीचे मानकरी आपापल्या खांद्यांवरती त्या हंड्यांमध्ये पाणी घेऊन जातात आणि शंकराच्या पिंडीवरती त्या पाण्याची धार घालतात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या हंड्याला ज्यांचा ज्यांचा स्पर्श होतो, कावडीला ज्यांचा ज्यांचा स्पर्श होतो, त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा महादेवापर्यंत पोहोचतात आणि महादेव त्या साऱ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. मंडळी, आपलं भाग्य आपलं नशीब म्हणून आपल्याला सुद्धा भगवान शंकरांच्या पिंडीला धार घालण्याचा अनुभव घेता आला. बाहेर आलो तोच हलग्यांचा आवाज सुरू होता. प्रत्येक जण उत्साहानं नाचत होता आणि तिथंच आम्हाला हे आजोबा दिसले. या आजोबांना नाचताना पाहिलं आणि त्यांना आपल्या कॅमेऱ्याच्या व्हिडिओमध्ये कैद करण्याचा मोह आवरला नाही.
इथला सगळा अनुभव घेतला आणि आम्ही आलो नंतर बळीच्या मंदिराजवळ. बळीच्या मंदिराला सुद्धा दर्शन करण्यासाठी कावडींची गर्दी लागली होती. हे अनोख्या पद्धतीनं घेतलं जाणारं दर्शन बघून मन तृप्त झालं. मंडळी, अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे शंभू महादेव आणि पार्वती माता यांचा विवाह झाल्यानंतर एकादशी दिवशी इंदोरचे राजे इथं आमंत्रित केले जातात आणि इंदोरच्या या राजांना मान आहे की त्यांनी गाभाऱ्यात चपलीसहित किंवा पादत्राणासहित जाऊन शंकराची पूजा करायची असते. आता त्यांना असा मान का आहे याच्या मागची गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ती गोष्ट तुम्हाला नक्की सांगेन. हे सगळं अनुभवलं आणि मग आम्ही निघालो या यात्रेतली सगळ्यात महत्त्वाची असणारी आणि आकर्षण असणारी गोष्ट पाहण्यासाठी. ती म्हणजे मुंगी घाटातल्या कावडींचा थरार. मंडळी, खरं सांगायचं झालं तर वरून नुसती मुंगी घाटातली दृश्य बघताना सुद्धा डोळे फिरत होते, चक्कर आल्यासारखं होत होतं. पण त्याच अवघड वाटेतून हे भाविक आपल्या कावडी आपल्या खांद्यांवरती लीलया पेलतात आणि त्याला शंभू महादेवांच्या चरणापर्यंत आणून ठेवतात. साक्षात असं वाटतं की खरोखर भगवान शंकर या भक्तांच्या मदतीसाठी धावून येत असतील आणि ते सुद्धा या कावडीला वरती चढवण्यासाठी हातभार लावत असतील.